नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। बे पोट्यो, आत्ताच राज्यसेवा परीक्षेचा पेपर झाला, ठीक आहे, म्हणजे कालच झाला आणि या पेपरमध्ये डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO, SDO अशा अनेक परीक्षा, ठीक आहे, पोस्ट याच्यातून भरल्या जाते। आणि या परीक्षेचा जो पेपर आहे त्याचे दोन पेपर असते फिल्मचे, GS1 आणि GS2, जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, त्यालेच म्हणते CSAT 1, CSAT 2। आपण जनरल स्टडीज 1चं ॲनालिसिस पाहू। कंबाईनच्या पेपरपेक्षा पेपर खूप सोपी होता। का म्हणून राहिलो मी? का म्हणून राहिलो मी? ठीक आहे, आपण ठीक आहे CSATच्या पाहून राहिलो, कोणाला A आला असन, कोणाला B आला असन, कोणाला काही आला असन, पाहून घ्या, ठीक आहे। प्रश्न काही बदलत नाही, प्रश्न तेच राहते, पण ठीक आहे आता हे जे उत्तर आहे, ठीक आहे, हे मी काढलेले उत्तर आहे, अजून आयोगाची की आलेली नाही, आयोगाचं उत्तर बदलून येऊ शकते, याच्या 4-5 क्वेश्चनमध्ये बदल होऊ शकते, ठीक आहे। हे अंदाजित उत्तर मी तुम्हाला सांगत आहे। पण या परीक्षेत आपण जो काही आता भूगोल शिकलो, त्याच्यानंतर आपण जे इकॉनॉमिक्स शिकलो, ठीक आहे, त्याच्यानंतर जे पॉलिटी शिकलो, जशानं तसे प्रश्न आहे, ठीक आहे, जशान तसे आहे। इन्व्हायरमेंटचे काही टॉपिक शिकलो, जशान तसे प्रश्न आहे आणि काही प्रश्न लॉजिकली सोडवता येते, म्हणजे आपण टॉपिक वाचला आहे। आत्ताच मी तुम्हाला भूगोलामध्ये, ठीक आहे, नैऋत्य मान्सूनचा काय आणि ईशान्य मान्सूनचा काय शिकवला, भारतात पाऊस कसा येते आणि पाऊस वापस कसा जाते, पाहिलं ना आपण। आता लक्ष द्या, याच्यात आपण सर्वच प्रश्न पाहू, ठीक आहे। आता इतिहास पहिले दिला त्यानं आणि इतिहासावर वेगवेगळे प्रश्न विचारले पट्ट्यानं। आता परीक्षा कठीण आहे का? UPSCच्या लेवलची परीक्षा आहे, म्हणजे क्लास 1चे महाराष्ट्रातले अधिकारी याच्यातून भरल्या जाते। पण मला असं वाटलं का पेपर लयच सोपी होता आणि पेपर लय सोपी होतात, याच्यावरच कट ऑफ लागते। दुसऱ्या पेपरमध्ये 66 मार्क मिळवा लागते, याच्यावर कट ऑफ लागते। तर मी तुम्हाला सांगत होतं फॉर्म भरा, पण तुम्ही भरला नाही। कंबाईनपेक्षा पेपर सोपी होता, दरवर्षीपेक्षा मागच्या 7 वर्षापेक्षा सगळ्यात पेपर सोपी यावर्षी होता। का म्हटलं मी? मागच्या 7-8 वर्षापेक्षा सर्वात सोपी पेपर कालचा होता। काही कन्फ्युजन नव्हता, काही नव्हता, ठीक आहे, आणि सोपे सोपे प्रश्न होते। शंभऱ्या पोट्ट्याले जरी एखाद्यानं वर्षभर अभ्यास केला असता तर बरेचसे क्वेश्चन त्याला आले असते। आता लक्ष द्या, फक्त विज्ञान थोडंसं कठीण होतं, ते प्रिलिम्सले होतं कंबाईनच्या, आता आहे म्हणजे इथंही आहे। तर आता ते विज्ञान नावाचा टॉपिकच सोडून द्या, तो कोण पेपर सेटर आहे माहीत नाही, ठीक आहे, त्याला पाकिस्तानातून आणला, अफगाणिस्तानातून आणला का रशियातून आणला। आता पहा, खालीलपैकी कोणते विधाने कोणासंदर्भात दिली आहे, पहा खालील विधाने कोणासंदर्भात दिली आहे म्हणते। आता याच्यात प्राचीन इतिहास येते, मध्ययुगीन येते आणि आधुनिक भारताचा इतिहास, तिन्ही येते। पण याच्यात आज महाराष्ट्राचा इतिहास विथ रेफरन्स टू महाराष्ट्रावर जास्त प्रश्न विचारले, 1-2 प्रश्न प्राचीनवर, मध्ययुगीनवर विचारले। आता पहा, धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, म्हणजे धर्म आणि राजकारण वेगळे ठेवलं, धर्माची राजकारणापासून फारकत ठेवली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवला आणि विधवा विवाहाला उत्तेजना दिली आणि सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला। असा एकमेव माणूस होता अकबर, ठीक आहे। अबे साऱ्या राज्यात एकमेव अकबर होता का ज्याला सर्व धर्माबद्दल आस्था होती, का होती? आस्था होती। तो एवढा खतरनाक दिमागाचा माणूस होता का त्याला माहीत आहे का आपल्यावर हल्ला कुठून होऊ शकते, आपल्यावर हल्ला खैबर किल्ल्यातून होऊ शकते, तर त्यानं बरोबर त्या बॉर्डरकडून हल्ला होऊ शकते तिथं, ठीक आहे, राजावर हल्ला केला, त्या राजाला हरवलं, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग बा आता का करायचं? ॲग्रीमेंट, म्हणजे एखाद्या राजाला हरवलं तर मग ॲग्रीमेंट, मग आपलं राज्य वाचलं पाहिजे, राज्य विवादित, मग का करायचं? हे बा माई जवाई घेऊन जा, तू ही पोरगी घेऊन जा। त्यानं त्या राजाले, ठीक आहे, पोरगी मागितली, ठीक आहे, आणि पोरगी मागून मग विवाह केला आणि विवाह केल्यावर शेवटी मग जवाई झाला। जवाई झाल्यावर बरोबर मग आपलं बरोबर जमून ठेवलं त्यानं, अबे जवाई झाला ना, ठीक आहे। जोधा अकबर पिक्चर पाहिला असेल ना, जवाई झाल्यावर जवाईवर हमला थोडी होती सासरा, तर यानं बरोबर, ठीक आहे, सगळे धोरणं आपापल्या पद्धतीनं आखले। अकबर एक चांगला राजा होऊन गेला मोगलांच्या कार्यकाळात, तर त्याचं उत्तर अकबर आहे, ठीक आहे। याच्यात थोडेफार चेंजेस होऊ शकते, तुम्ही याच्यावरून तुमचे ॲप्रॉक्सिमेट मार्क काढू शकता, पण 2 दिवसात आयोगाची कीच येते। खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटी विरोध, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, कारण का होतं? उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली, बरोबर आहे। 1857च्या उठावाचा फायदा घेऊन
ठीक आहे भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक उठावात सामील झाले. काजीसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठीक आहे सरकारी खजिनावर पोच जायले. वरील सर्व विधानं काय बरोबर आहे. ठीक आहे हे तुम्हाला ठीक आहे अनिल कटारे त्याच्यानंतर गाठा यायच्या पुस्तकात ठीक आहे हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर ठीक आहे नेक्स्ट प्रश्न पहा. ठीक आहे हे आता सगळे विथ रेफरन्स टू महाराष्ट्राला रेफरन्स घेऊन विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे आता पहा इथं का म्हणते ती खालीलपैकी बे डुकऱ्या पाय बरोबर खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे आपले विचार मांडले. आता त्याचा स्वतःचा पेपर होता न्यू इंडिया विशेष नाही आणि कॉमनवेल्थ. ठीक आहे या दोन्ही पेपरमधून बॉम्बे गॅजेट नाही. ठीक आहे ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ ठीक आहे मद्रासच्या बाजूले अड्यार नावाचं ठिकाण आहे इथून चालू केली होती. मग न्यू इंडियन कॉमनवेल्थ ठीक आहे या पेपरमधून आणि ठीक आहे टेलिग्राफ आणि बॉम्बे गॅजेट ह्या महाराष्ट्रातला पहिला पेपर आहे. काय पहिला पेपर आहे. तर हे त्याचेच पेपर होईल न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या पेपरमधून त्यांनी होम रूल ठीक आहे होम रूल ही कन्सेप्ट आयर्लंड या देशाकडून आणली का आम्ही आमचं शासन राबवू दॅट इज कॉल्ड होम रूल. ठीक आहे तर ते आता इतिहासात आपण त्याला डिटेल पाहू. त्याच्यानंतरचा प्रश्न हे सोपी प्रश्न आहे हे तर आधुनिक भारताचे प्रश्न आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न पहा सी पेपर सेटमधला खालील घटना योग्य क्रमाने मांडणी करा. म्हणजे घटना कालानुक्रमाने लावा म्हणते तो. ठीक आहे घटना कालानुक्रमाने इतिहासात एक प्रश्न येतेच. श्वेतपत्रिका पुणे करार ठीक आहे नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह. आता नेहरू अहवाल मोतीलाल नेहरू यांनी मांडला होता. ठीक आहे कोण मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील त्याला नेहरू रिपोर्ट म्हणते इतिहासात का म्हणते नेहरू. श्वेतपत्रिका ठीक आहे आता हे इंग्रजाईनं मांडली होती. ठीक आहे श्वेतपत्रिका केव्हा आली जेव्हा इंग्रजाईनं सायमन कमिशन भारतात आणलं. सायमन कमिशनवर गोलमेज परिषद झाली आणि त्याच्यानंतर आली श्वेतपत्रिका. ठीक आहे पुणे करार झाला. पुणे करार कोणात झाला अबे कोणात झाला हां आंबेडकर आणि गांधीजी. जातीय निवाडा मांडला होता इंग्रजाईनं गोलमेज परिषदेत. तो जातीय निवाडात अस्पृश्यांना ठीक आहे स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा झाली होती. तेव्हा गांधीजींनी पुणे येरवाडा जेलमध्ये आंदोलन केलं होतं. तो ते आंदोलन म्हणजे त्याचं जे सत्याग्रह आहे तो थांबवण्यासाठी पुणे करार झाला होता 1932. नेहरू 1928 आणि धारासना सत्याग्रह 1931. आता लावा घटना कालानुक्रमाने. ठीक आहे काय येईन पहिले नेहरू रिपोर्ट मग धारासना सत्याग्रह मग पुणे करार आणि श्वेतपत्रिका 1933. असं ऑप्शन कोणता आहे तर तिसरं 3 4 2 1. ठीक आहे मग त्याच्यानंतर ठीक आहे मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. ठीक आहे पहा प्रश्न कसे विचारले. ठीक आहे तर मग आता त्याच्यानंतरचा पाचवा प्रश्न. ठीक आहे मग पाचवा प्रश्न पहा पुढील वाक्य यांच्याविषयी आहेत. ठीक आहे म्हणजे खालतं त्या समाजसुधारकाचं नाव दिलेलं आहे आणि हे वाक्य कोणाला लागू होते असं सांगितलं आहे. तर असं दरवर्षी असे परीक्षेत प्रश्न राहते. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ठीक आहे मग त्याच्यानंतर म्हणते त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. तुम्हाला जर शून्यलब्धी पुस्तक पूर्ण लिहिलं हे जर परफेक्ट माहीत असेल तर याचं उत्तर एकाच झटक्यात आलं. मग केशवराव भवायकरांनी त्यांचे चारित्र्य लिहिले. बाळशास्त्री जांभेकर हे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शून्यलब्धी पुस्तक लिहिलं. हे एवढं माहीत असेल तर एका याच्यावर बाकी शिक्षणात महाराष्ट्रात शिक्षणात ठीक आहे आत्माराम पांडुरंग तडकरकर गोपाळ हरी देशमुख दांडोबा पांडुरंग तडकरकर याचं योगदान आहे का तर याचं शिक्षणात योगदान नाही. ठीक आहे पण ठीक आहे पण मात्र ठीक आहे बाळशास्त्री जांभेकर जे आहे तर या बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतसुद्धा एक ग्रंथ लिहिला आहे जो आपण मराठीमध्ये पाहिला. निबंधमाला लिहिली का यानं अभि लिहिली का ठीक आहे सर तुम्ही सांगून द्या म्हणजे बरं होईल. मी ठेकाच घेतला आहे. आता लक्ष द्या बाळशास्त्री जांभेकरांचं शिक्षणाप्रती काम आहे आणि पुण्यात काम आहे. दादोबा पांडुरंग तडकरकर आत्माराम पांडुरंग तडकरकर यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम आहे. गोपाळ हरी देशमुख ठीक आहे तर गोपाळ हरी देशमुख ठीक आहे यांचं वृत्तपत्र होतं लोकहितवादी माहीत आहे का तुम्हाला. ठीक आहे आणि या लोकहितवादीमधून ठीक आहे त्यांनी ठीक आहे शतपत्रे प्रकाशित केली होती. तर त्याचं ते लोकहितवादी ठीक आहे नावानं पेपरच होता. तर त्याचं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य होतं. शैक्षणिक क्षेत्रात ठीक आहे बाळशास्त्री जांभेकर याचं कार्य होतं. पण ते पुन्हा घटना कालानुक्रमाने लावा म्हणजे 2 प्रश्न घटना कालानुक्रमाने मिळाले. किती प्रश्न
इतिहासात दुसरा प्रश्न, घटना कालानुक्रम म्हणजे तुम्हाला इसवी सन का पाहिजे, पाठ पाहिजे, नसन तर मग तुमचा डोंगा डुबला. ठीक आहे, डुबतेच मग, हे सगळे कन्फ्युजिंग आहे. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885. ठीक आहे, मद्रास महाजन सभा 1884. आणि हे साल ठीक आहे, साल म्हटलं, ठीक आहे, हे साल तिथं लिहून नाही आले पेपरमध्ये. ठीक आहे, हे पेनाने लिहिलेले होय, नाही तर आनंद घरावर गोटे सर साल लिहूनच नाही, लावून टाका. ठीक आहे, तर असं नाही. पोट्टे पाय इकडं. मद्रास महाजन सभा 1884 आणि इंडियन असोसिएशन 1876. आता ह्या ज्या संघटना आहे, सार्वजनिक सभा, सार्वजनिक काका नावाचा माणूस होता, माहिती आहे का तुम्हाला? कोणाला म्हणते सार्वजनिक काका? गवा जोशी, त्याचा पुढाकार होता. त्याच्यानंतर याच्यात पुढाकार होता, ठीक आहे, दादोबा पांडुरंग तडकर. आत्माराम मला नाही माहीत, ठीक आहे, मी सांगणार बी नाही, मी काल सांगीन. ठीक आहे, आत्माराम पांडुरंग तडकरकर. ठीक आहे, मग हे जे लोक होते, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कोणाची आहे माहिती आहे का तुम्हाला? दादाभाई नौरोजी. अबे का फिरोजशाह मेहताची वय डोकरे हो, फिरोजशाह मेहताची वय 1885. लावा मग हे घटना कालानुक्रमाने. पहिले कोणती? 70. ठीक आहे, पुणे सार्वजनिक सभा, मग मद्रास महाजन सभा, अबे हे इंडियन असोसिएशन, मग मद्रास महाजन सभा, आणि मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे, बस सगळ्यात शेवटी हे इथं आहे, दिसलं का? दुसरं ऑप्शन आहे त्याचं उत्तर काय? दुसरं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न, मग त्याच्यानंतरचा प्रश्न पहा का म्हणते. हे आता हे हे प्राचीन इतिहासावरचा प्रश्न आहे. कशावरचा प्रश्न आहे? प्राचीन इतिहास. आता हे वाचलं असेल तर लिहायचं, काही काही वाचण्यात नाही येत ना, डायरेक्ट परीक्षेत प्रश्न येते. नाही जमला सोडून द्यायचा, काही टेन्शन नाही घ्यायचं. 1/4 निगेटिव्ह आहे, अगाऊ कारभार करायचा नाही. आता माल विकाग्नी मित्र का म्हणते? माल विकाग्नी मित्र हा प्राचीन ठीक आहे, या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याचा वैवाहिक संबंधावर प्रकाश टाकला जातो? हा तुम्हाला माहीत असेल तर बरं, ठीक आहे, नसन माहीत तर द्या सोडून. एका प्रश्नानं कोणतं, ठीक आहे, भारत आपलं चाललं. ठीक आहे, असे काही काही प्रश्न येतात, वाचण्यात गेले तर ठीक आहे. माल विकाग्नी मित्र, ठीक आहे, हे शुंग आणि विदर्भ यज्ञसेन घराणं, ठीक आहे, याच्यासोबत, ठीक आहे, याच्या वैवाहिक विवाहाच्या संबंधावर, ठीक आहे, त्याच्यात माहिती दिली आहे. मग त्याच्यानंतर वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम कोणते? काय म्हटलं? वैदिक काळात, ठीक आहे, हे लक्ष द्या रे. वैदिक काळात वैदिक काळात व्यापार विनिमयाचे. आता व्यापार विनिमय काय नव्हते? डॉलर. आम्ही व्यापार करायचा आहे, माल बोलवायचा आहे, बाहेर देशातून काय द्यायला लागते? मोजून डॉलर. पहिले काय न होत होतं म्हणते वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम काय होते? निष्क, कुशकाल, शतमान, त्यावेळेचे चलन असणे, गण का श्रेणी. ठीक आहे, आता वेगवेगळे असन तर त्यावेळेस, ठीक आहे, त्यावेळेस का चालले तर त्यावेळेस निष्क, ठीक आहे, त्याच्यानंतर कृष्णाल आणि शतमान, ठीक आहे, हे 3 चाले. ठीक आहे, गण आणि श्रेणी हे त्यावेळेस, ठीक आहे, व्यापार विनिमयासाठी वापरत नव्हते. हे त्यावेळेचे चलन आहे निष्क. आता हे तुमच्या वाचण्यात गेलं पाहिजे तर तिथं हिशोब लागल. नाही आले 2 प्रश्न इतिहासाचे गेलेत, काही चिंता करायची नाही. ठीक आहे, असे लगातार 2-2, 3-3 प्रश्न नाही आहेत कधी कधी. पण तुम्ही जर आता तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही टोला आणला तर तुम्ही निगेटिव्हमध्ये घुसता. कायच्यात घुसता? निगेटिव्हमध्ये. आणि चांगले लोक घुसतात निगेटिव्हमध्ये, तुम्हीच नाही. आता माहीत नाही तर लोक काय करते? अंदाजित हाणून देते. ठीक आहे, जिथं आपल्याला माहीत आहे का आपण रिस्क घेऊ शकतो तिथं घ्यायची, आगाऊ कारभार करायचा नाही. बाकीचा पेपर सोपा होता, ठीक आहे, बाकी पेपरमध्ये तुम्ही बरोबर जेवू शकता. आता पहा त्याच्यानंतर पहा का म्हणते. ठीक आहे, आता इथं पहा प्रश्न काय आहे. ठीक आहे, तर इथं जर प्रश्न पाहाल तर तुम्हाला दिसून पडेल, शेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून, पहा, शेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव परिधान करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. ठीक आहे, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील गूढ आहे. कोण होते? गोरखनाथ. आता 9 नाथ होते माहिती आहे का तुम्हाला? अबे 9 नाथ होते माहिती आहे का तुम्हाला? हां, 9 नाथापैकी कोणता एक नाथ आहे का ज्यानं इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता? ठीक आहे, गोरखनाथ. ठीक आहे, गोरखनाथ, मायनीनाथ आणि जे नाथ पंथाचे लोक आहेत ते टकलं करून राहते. का राहते? हां, माहिती आहे का तुम्हाला? नाही
योगी आदित्यनाथ, ठीक आहे. ठीक आहे. तर आता गोरखनाथ, ठीक आहे, गहिनीनाथ, जालंधरनाथ, ठीक आहे, आणि कानिफनाथ. तर कानिफनाथ, ठीक आहे, का म्हटलं लक्ष द्या. याचं उत्तर काय? याचं उत्तर आहे कानिफनाथ. कानिफनाथ यांनी, ठीक आहे, कानिफनाथ यांनी महाराष्ट्रात इस्लाम धर्माची, ठीक आहे, दीक्षा घेतली होती. ठीक आहे, 9 नाथापैकी एक नाथ. मग त्याच्यानंतर पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईवर तर पेटेंट प्रश्न आहे भाऊ, दर परीक्षेत कंबाईन राव का हे राव ठरलेलेच प्रश्न आहे. पंडिता रमाबाई खूपच आवडतात आयोगाला. ठीक आहे, आणि दरवर्षी प्रश्न राहते. आता लक्ष द्या, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? ठीक आहे, आता 3-4 लोक दिले आहे. न्यायमूर्ती, ठीक आहे, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर RG भांडारकर, न्यायमूर्ती KT तेलंग आणि बापू हरी शिंदे. तर आता याचं उत्तर बापू हरी शिंदे, ठीक आहे, हे उत्तर याच्यात नाही आहे. त्याच्या सल्लागार मंडळात न्यायमूर्ती रानडे होते, RG भांडारकर होते आणि KT तेलंग होते. त्याला सल्ला द्यासाठी एक म्हणजे त्याच्या संस्थेला सल्ला देण्यासाठी पंडिता रमाबाई, ठीक आहे, असोसिएशन, ठीक आहे, यांना सल्ला देण्यासाठी ही कमिटी नेमली होती. त्याच्यात 3 सदस्य होते, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर आणि तेलंग. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पहा, ठीक आहे, त्याच्यानंतर इतिहासाचेच प्रश्न. आणि सोपी आहे, खूप प्रश्न कठीण नाही आहे. हे तुम्हाला पुस्तकात भेटून जाते, अनिल कठारेच्या पाठ्यपुस्तकात. ठीक आहे, हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे प्रश्न आहे विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. महाराष्ट्रावर जास्त फोकस करते MPSC म्हणलं का. मग आता लक्ष द्या, त्याचं म्हणणं काय. ठीक आहे, इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स असोसिएशन संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? विशेष नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, पीपल्स युनियन, ठीक आहे, हे त्याच्या सल्ल्यानं स्थापन झालेली काय संघटना आहे. मग त्याच्यानंतर ब्राह्मणोत्तर पत्रकारितेची त्याची मुहूर्तमेढ. ब्राह्मणोत्तर म्हणजे ब्राह्मण सोडून. ठीक आहे, मग ब्राह्मण हे आपलेच विचार आपल्या पेपरमधून मांडायचे. तर ब्राह्मणाचे जे विचार होते, ठीक आहे, भारतात का जे, ठीक आहे, चतुर्वर्णाला वारंवार प्रमोट करत होते, त्याच्या विरोधात, ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुहूर्तमेढ रोवली. आणि त्याच्यानंतर ब्राह्मणोत्तर पत्रकारितेची लक्ष द्या, मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्रातून कोणी केला? तर कृष्णाजी भालेकर. कृष्णाजी भालेकर हे महात्मा ज्योतिबा फुलेचे मित्र आणि, ठीक आहे, आणि वृत्तपत्रही चालवत होते. कोणतं? दीनबंधू, माहिती आहे का तुम्हाला? ठीक आहे, आणि दीनबंधू हे त्याच्याच पुढाकारानं, ठीक आहे, स्थापन झालेलं वृत्तपत्र होतं. तर लई लोकांना मदत केली त्यावेळेस त्यांना वृत्तपत्र चालवासाठी, शाळा चालवासाठी. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? साबरमती करार. ठीक आहे, आता हे साबरमती करार इतिहासात लई लोकांना वाचण्यातच गेला नाही. आता ज्याला वाचण्यात नाही गेला त्याला डायरेक्ट कवा परीक्षेत दिसते. मग आता लक्ष द्या, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात? मोठाले रेफरन्स पुस्तक वाचले त्याच्यात भेटून या. ठीक आहे, प्रतियोगिता सहकारिता पक्षाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. ठीक आहे, कनिष्ठ जातीय कामगारामध्ये मतभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. तर साबरमती ॲग्रीमेंट जे झालं ते मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्यत्व निश्चित करावे, याच्यासाठी साबरमती करार झाला होता. लय लोकांचं उत्तर हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे, जातीय कनिष्ठ कामगारामध्ये मतभेद करू नये, असंही राहू शकते. ठीक आहे, असंही राहू शकते. आता असं लय लोकांना असं वाटते का मोठी लंबी लाईन उत्तर असन बा, तर कधी कधीच असं असते. ठीक आहे, प्रत्येक वेळेस असं असते असं नाही. मग असं असते बरं. ठीक आहे, सहसा आम्ही का म्हणजे माय ओपिनियन असं आहे का जे उत्तर लंब आहे ते सहसा असते. ठीक आहे, मला नाही आलं तर मी ते हाणत असतो. ठीक आहे, प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर प्रत्येकालाच येते असं नाही. मग आता लक्ष द्या, त्या इतिहासाचे प्रश्न झाले नाही. कितव्या प्रश्नावर आलो आपण? कितव्या? 14व्या प्रश्नावर आलो, पण अजून इतिहास संपला नाही. ठीक आहे, पहा, इसवी सन 1934 कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीपैकी कोणत्या प्रांतात तयार झाली? केरळ. कोण्या प्रांतात? अभि कोण्या प्रांतात? ठीक आहे, हे नाव असतं थोडंसं आपल्याकडलं वाटते का हे कर्षक संगम? नाही.
कुठं झाली? तामिळनाडू. कुठं? तामिळनाडू. हां, भोकणे आहे का? कुठं झाली? केरळ. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा अशी कोणी केला? दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोण केला? पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. ठीक आहे तेंडुलकर. ठीक आहे, मोतीलाल नेहरू ह्या त्यावेळेस गांधीजीचे खास घनिष्ठ संबंध होते. मग मोतीलाल नेहरू म्हातारे झाले. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस गांधीजी जवानच होते, मोतीलाल नेहरू वयानं मोठे होते. पण नेहरूचे वडीलही स्वातंत्र्य चळवळीत होते आणि नेहरू होते. नेहरूले काही गरज नव्हती स्वातंत्र्य चळवळीत उडीमुडी घ्यायची. आजही तुम्ही त्याचं भारत भवन अहमदाबादचं पान तर त्याला 4 मोठाले गेट आहे. कमीत कमी 25-30 एकरात बंगला आहे. ठीक आहे, कमीत कमी 25-30 एकरात बंगला आहे म्हणलं, एवढी मोठी प्रॉपर्टी होती. ठीक आहे, घरचे रॉयल फॅमिलीतले लोक होते. ठीक आहे, पण तेव्हा उठाठेव होती स्वातंत्र्य चळवळीत जायची, नाही का? मग आता लक्ष द्या, मग त्याच्यानंतर मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. तर आता लक्ष द्या, कोणी एखादी संघटना तयार करते, त्याचे फळ त्याला चाकायला नाही भेटत, समोरच्याला टाकायला भेटते. पण त्यानं जे या देशात पायाभरणी केली आहे, ठीक आहे, गांधीजीनं स्वातंत्र्याची पायाभरणी केली. ऐन मराच्या टायमाला स्वातंत्र्य भेटलं. का उपभोगायला भेटलं स्वातंत्र्य घेऊन? एवढ्याले आंदोलन केले, उपोषण केले, सत्याग्रह केले. भेटलं का काही? अबे गांधीजीला का भेटलं? भेटलं का काही? भेंड काही नाही भेटलं. तिरंगा तर नाही पाहिला 15 ऑगस्टचा. ठीक आहे, आणि हे लोक गांधीजीवर ब्लेम करते. असं आहे खतरनाक काम देशात सध्या. आताच लगेच झाला सायन्स सुरू. का झाला? का झालं सुरू? सायन्स. सायन्सचे प्रश्न खतरनाक आहे. काय खतरनाक? पहा का म्हणते. ठीक आहे, 0.1 ठीक आहे मोल. ठीक आहे, जलीय एससीएल द्रावणाचा पीएच काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय फॉर्म्युला वापरान? Which of the following mathematical relationship should be used to calculate the pH of ठीक आहे 0.1 मोल ठीक आहे aqueous HCl solution. तर आता लक्ष द्या, त्याचा फॉर्म्युला आहे -log10 H पॉझिटिव्ह आयन. मग आता H पॉझिटिव्ह आयनचं मोल किती आहे? 0.1. पण pH इज इक्वल टू -log10 ठीक आहे 1.10⁻⁻1 म्हणजे 0.1. समजलं का? हे त्याचं काय उत्तर. नाही माहीत असेल तर लॉजिकली हफकारता येते, पण मात्र डोगा कुठं डुबते? तर डोगा मायनस का प्लस. ठीक आहे, ज्याला माहीत आहे का मायनस लॉग त्याचं उत्तर सुरू होते. तर हे 11वीले असन बहुतेक सायन्सले का 10वीले आहे? हां 11वीले असन. ठीक आहे, मला वाटते आता आमच्या वेळेस 11वीले होतं, आता काही माहीत नाही मला कितवीले आहे. तर त्याचं उत्तर 3रं येते. काय ते रे? हां 3रं येते. ठीक आहे, मग असं जमवता आलं पाहिजे. मग 17वा प्रश्न पहा. 17वा प्रश्न पहा का म्हणते. ठीक आहे, पहा 1.5 मोल H2SO4 1.5 मोल H2SO4 च्या 10 मीटर क्यूब ठीक आहे द्रावणापासून ठीक आहे 1.0 ठीक आहे 1.0 ठीक आहे नॉर्मल H2SO4 चे द्रावण कसे बनवाल? आता इथं ठीक आहे इथं याचं जे उत्तर आहे हे कसं काढायचं हे काही हिशोब लागला नाही. आता आयोग का देते हे पाहू. माया मतानं याचं उत्तर ठीक आहे 294 ग्रॅम याले पाहिजे. ठीक आहे, अंदाज हाणला तो. ठीक आहे, बरा आला तर बरा, नाही तर डोंगा डुबला. ठीक आहे, आता हे काही सायन्सचे प्रश्न असे राहतात. ठीक आहे का कुठून उत्तर काढायचं काही हिशोब लागत नाही. आता हे पहा, हे जे प्रश्न आहे हे आउट ऑफ द बॉक्सचे प्रश्न आहे. ठीक आहे, 5 काम ते अमोनिया आहे. ठीक आहे, HN3 आणि BF3 च्या आकाराबद्दल खालीपैकी कोणता पर्याय ठीक आहे अचूक आहे? म्हणजे आता हे ठीक आहे पहा, अमोनियाचा मॉलिक्यूल आणि त्याच्यानंतर बेरिलियम ठीक आहे फ्लोराईड याचा मॉलिक्यूल कसा आहे? पिरॅमिडल आणि याचा पिरॅमिडल, याचा प्लेनर आणि याचा प्लेनर, प्लेनर प्लस पिरॅमिडल आणि पिरॅमिडल आणि प्लेनर. तर आता याची डायग्राम ठीक आहे पिरॅमिडल आहे का म्हणते कोणाची? ठीक आहे कोणाची? नायट्रोजनची अशी आहे का? आणि प्लेनर म्हणजे सपाट. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये. तर याचं उत्तर ठीक आहे पिरॅमिडल आणि याचं प्लेनर आहे. तर त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर काही सायन्सचे प्रश्न सोपी आहे. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशननं सुद्धा काढता येते. आता ह्या प्रश्न पहा, ह्या प्रश्न पहा. आता याचे सगळेच नाही घेतलं मी.
ठीक आहे. याचं काढाचं कसं एका फॉर्म्युल्यानं सांगतो समजून. 19वा प्रश्न पहा सी सेटमधला. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन आहे? 80% कार्बन कोण्या हायड्रोकार्बनमध्ये आहे? आता लक्ष द्या. बेंझिन, बेंझिनचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. बेंझिनचा फॉर्म्युला आहे C6H6, माहिती आहे का तुम्हाला? हां. मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4, ठीक आहे. इथेनचा फॉर्म्युला आहे C2H6, माहिती आहे का तुम्हाला? हां. आणि सायक्लोहेक्झेन माहीत असेल तर बरं, नाही तर डोंगा डुबला, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. आता याच्यातलं, ठीक आहे, इथेन उत्तर आहे. याचं कसं आहे तर तुम्हाला सांगतो. इथेनचा फॉर्म्युला आहे C2H6, ठीक आहे. आता सीचं मॉलिक्युलर, ठीक आहे, सीचं मॉलिक्युलर वेट किती आहे? ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 24. किती आहे? 24. 12 दुने 24. आणि हायड्रोजनचे 6 तर किती झाले? 6. टोटल किती झाले? 30. किती झाले? हां. आता लक्ष द्या. 30 म्हणजे 100. 30 म्हणजे 100. तर ठीक आहे. तर आपल्याला कोणाचं काढायचं आहे? कार्बन. त्यानं स्पष्ट म्हणलं का 80% कार्बन कायच्यात आहे? कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये? 80. 30 म्हणजे 100 तर 24 म्हणजे किती? ठीक आहे. 30 मॉलिक्युलर वेट म्हणजे 100 तर 24 म्हणजे किती? तिरपा गुणाकार करा. 30x बरोबर 100 गुणेला, ठीक आहे, 24. x बरोबर 100 गुणेला 24 भागेला 30, ठीक आहे. द्या भाग. अबे द्या ना भाग कचकन, ठीक आहे. हे भाग द्या. किती जाईल? 6 पंच 30 आणि 6 चूक 24. इथं भाग द्या. 20 पंच 100, 20 चूक हे याच्यात झालं कचकन. हे उत्तर आहे कोणतं? इथे. समजलं का? असं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता. फॉर्म्युला घ्यायचा, ठीक आहे. मग याचं काय येईल ते याचं काढा. याचं काय येईल तर 12 आणि 4 बे. हां. 16 म्हणजे 100 तर 12 म्हणजे किती? समजलं का? तर याचं उत्तर किती येईल तर 75 येईल. अबे 16 म्हणजे 100 तर 12 म्हणजे किती? 75. याच्यात ठीक आहे. कार्बनचं प्रमाण किती येईल? 75%, ठीक आहे. समजलं का? पाहून घ्या एक वेळ डोळे भरून, ठीक आहे. तर हे असं जमवावं लागते. ते जमवता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं काम आहे, ठीक आहे. ते कसंही असो. मग आता त्याच्यानंतर, ठीक आहे, हे तर केमिस्ट्रीवरच पण नावली आहे त्यानं. बायोलॉजी विषय नाही. ते आयोग का आहे का जे काही सांगता येत नाही यायचं. तर केमिस्ट्रीत दिलं. पुरं केमिस्ट्री पेलून आहे, ठीक आहे, पुऱ्या सायन्समध्ये. मग आता लक्ष द्या रे. 180 ग्रॅम ॲसिटिक आम्ल, ठीक आहे, आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार होणाऱ्या ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असेल? तर मोल फ्रॅक्शन असेल 0.23. किती असेल? 0.23, ठीक आहे. त्याच्यानंतर 0 पुन्हा केमिस्ट्री टाकच्या मानी केमिस्ट्री मार पोट्याले, ठीक आहे. पण केमिस्ट्री 0.1 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायूचा स्थिरांक किती असेल? तर त्याचा स्थिरांक, ठीक आहे, त्याचा स्थिरांक येते 8.314 × 10⁻7 जूल, ठीक आहे. ते असे जे सायन्सचे प्रश्न आहे हे पोट्याले जमले पाहिजे, नाहीतर त्याचा धिंगाणा झाला. दुसरा टॉपिक होता सायन्स. पहिले 15 प्रश्न कायच्यावर होते? इतिहास. 8 प्रश्न कायच्यावर विचारले? भूगोलावर, सायन्सवर, ठीक आहे. मग आता पुढं बी भेटू शकते. आता लागला भूगोल. पहा रे, आता प्रश्न आपले आहे. आत्ताच भूगोलाचे बरेचसे टॉपिक पाहिले का आपण? हां, त्याच्यातला पहा. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला त्या दिवशी मृदा शिकवलं तेव्हा सांगितलं ना. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह आणि बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते? मी तुम्हाला सांगितलं होतं का हे जे जांभी मृदा आहे, ठीक आहे, या जांभ्या मृदेमध्ये, ठीक आहे, जांभ्या मृदेमध्ये अति पाऊस पडला. कुठं आहे? दक्षिण कोकणात. कुठं आहे? अबे दक्षिण कोकणात आहे ना. या जो कोकण आहे, उत्तर कोकणात तांबडी आणि दक्षिण कोकणात जांभी. पाऊस किती? 300 ते 400. एवढा पाऊस पडला का वन्य सुपीक घटक पाण्यानं वाहून जाते, काही खालच्या थरात जाते. सांगितलं होतं. आणि त्याच्यात म्हणलं आयर्न डायऑक्साईड आणि ॲल्युमिनियम डायऑक्साईड. ॲल्युमिनियम कशापासून बनते? बॉक्साईट. हे एवढं डोकं पाहिजे का ॲल्युमिनियमचा उपघटक काय? बॉक्साईट.
बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम बनते. बॉक्साईट म्हणजे ॲल्युमिनियम डायऑक्साईड. हे दोन घटक कोण्या मृदेत आढळेल तर विशेष नाही, हे दोन घटक जांभा मृदेत आढळेल. ठीक आहे, हेच घटक शिल्लक राहते, बाकीचे वाहून जाते. ठीक आहे, म्हणून हां जांभी मृदा. ठीक आहे, तर जांभी मृदेचा रंग जांभळा असते. वांग कसं राहते जांभळवालं तसा, म्हणून त्याला म्हणते जांभी मृदा. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर ठीक आहे सांगतो मी समोर. ठीक आहे, आता लक्ष द्या. त्याच्यानंतर का म्हणते लक्ष द्या. ठीक आहे, खाली दोन विधाने दिली आहे. हे प्रतिपादन असून आर त्याचे कारण आहे. हां, आर कारण आहे, हे प्रतिपादन आहे. का म्हणते पहा, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. ठीक आहे, का म्हणते कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. हो, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे का? हो. ठीक आहे, कारण कापसाची गठाण कापूस काढला आणि बांधली तर कमी नाही होत, वजन कसं कमी होईल. ठीक आहे, मग आता शिवाय हलका व टिकाऊ आहे. हे अंगावर का घातला आहे तर वर्षे 2-2 वर्षे चालते. अभि चालते ना. मग सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश आणि जिथं बाजारपेठ आहे त्याच ठिकाणी होते. बरोबर आहे, दोन्ही विधान बरोबर आहे. पण याचं हे कारण असू शकते का? अभि याचं हे कारण कसं राहील बे? आर नाही. ये व आर दोन्ही बरोबर आहे, पण आर हे याचे खरे स्पष्टीकरण नाही. दोन्ही विधानं बरोबर आहे, पण आर त्याचं स्पष्टीकरण आहे का? नाही. तर ज्यानं पहिलं लिहिलं त्याचा डोंगा डुबला. ठीक आहे, स्पष्टीकरण नाही आहे हे याचं स्पष्टीकरण हे आहे का? याचा आणि याचा काही संबंध नाही आहे. दोन अलग अलग स्टेटमेंट आहे. ठीक आहे, म्हणून हे दोन्ही विधान बरोबर आहे, परंतु आर हे याचे स्पष्टीकरण नाही. समजलं का? हे मी समजलं का म्हणलं? हां, मग त्याच्यानंतर पहा आता भूगोलावर प्रश्न कसे आले. हे सगळे आपलं झालेलं आहे, आता झालं. हा बा याटलास कायसाठी पाहा लागते रे बाबू रे, ए डुकऱ्या. ठीक आहे, पाय याटलास कायसाठी पाहा लागते. इथं पाय का दिलेलं आहे, काही नकाशा नाही फकाशा नाही, डायरेक्ट म्हणते ते भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्राचे पठार, दख्खनचं पठार किंवा भारतीय पठारी प्रदेश कोण्या रंगाने दर्शविला आहे. ठीक आहे, कोण्या रंगाने दर्शवला आहे? कोणता? पाहून घ्या एक वेळा. तुम्हाला सांगतो 80% पोट्ट्यानं तपकिरी लिहिला आहे. 80% पोट्ट्यानं तपकिरी म्हणजे लालसर होते. लालसर रंग हाईटवर दर्शवते. हाईट, ज्या भागाची हाईट वाढते, हिमालय झाला, सह्याद्री झाला, पहा तिथं कथ्था लालसर कलर आहे तपकिरी, आणि पिवळ्या कलर पठारी प्रदेशाले आहे का? अबे आहे का? हां, बयाडाची भरती. ठीक आहे, ए डुकरे पाय तुम्ही का लिहिलं. खालीलपैकी कोणता दिवस, हे आता शिकवलं, कोणता दिवस दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयन दिन आहे? दक्षिण गोलार्धात उन्हाळा केव्हा राहील? 22 डिसेंबर. अबे 22 शिकवलं का? आला का प्रश्न? हां, नाही. विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. इथं भाऊसाहेब राहते, इथं भाऊसाहेब राहते 21 जून राहते का? अबे राहते का? हां, कोण्या तारखेला राहते म्हणलं? 21 जून. ठीक आहे, मग आता 21 जूनले इथं. ठीक आहे, मग इथं कोण्या दिवशी येते वापस? अबे इथं 22 सप्टेंबर आणि 22 डिसेंबरले. अबे 22 डिसेंबरले इथं हा उन्हाळा. ठीक आहे, दक्षिण गोलार्धासाठी उन्हाळा कोणता? समजलं का? उन्हाळा आयन दिन. ठीक आहे, झालं या इथं उन्हाळा झाला. ठीक आहे, दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर. मग त्याच्यानंतर आता त्या दिवशी शिकवलं. अबे त्या दिवशी शिकवलं बयाडाची भरती. पहा प्रश्न आला भूमध्य सामुद्रिक प्रदेशात. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं कुठं प्रश्न येते. माझा आयोगाशी काही संबंध नहीं। इस घटना के सभी पात्र काल्पनिक है, ठीक है। मेरा दूर दूर तक कोई आयोग के साथ गहरा संबंध नहीं है, ठीक है। भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण, ठीक आहे। मग आता काऊन पडते? वायुभार पट्ट्याचे आंदोलन। वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो। भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वाहणारे वारे आणि आल्प्स पर्वताच्या, आल्प्सचा काही संबंध नाही,
ठीक आहे, हालचा काही संबंध आहे का नाही. त्याच्यानंतर वायुभार पट्ट्याचे आंदोलन काही संबंध नाही याचा. आता इथं तुम्ही दोन याच्यात कन्फ्यूज होऊ शकता. भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वाहणारे वारे आणि दुसरा आहे वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. का तयार होतो? हां, आणि ह्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडते. मी तुम्हाला पहिले सांगितलं कमी दाबाचा पट्टा तयार झाला. आता इथं पुट्ट्यान काय लिहिलं असन? हे कमी दाबाचा पट्टा पाऊस घेऊन येईन. कमी दाबाचा पट्टा काय करते? जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हवा आपल्याकडे ओढते आणि हवा जर समुद्रावरून आली का ते बाष्प घेऊन येते आणि का आवडते? पाऊस. ठीक आहे, तर मग आता लक्ष द्या. तरी आयोग का करते? आता मी हे उत्तर दिलं, पण कधी एखाद्या वेळेस आयोग हे बी पलटून देऊ शकते. ठीक आहे, आता हे माझं उत्तर हे आहे. आता मी तुम्हाला हे सांगितलं का भूमध्य समुद्राकडून जर वारे जमिनीवर वाहत आले तरी का पडते? पाऊस पडते. ठीक आहे, तर मग आता हे उत्तर आहे सध्या. पाहू आता समोर का होते तर त्याच्यानंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. लक्ष द्या, पॅसिफिक महासागराचा जो पश्चिम भाग आहे जगातली सगळ्यात खोल गर्ता म्हणजे का? तर कासकूस समुद्रातला डोह. ठीक आहे, आता लक्ष द्या, या समुद्राचा किनारा आहे, असा समुद्र खोल गेला गपकन खाली. ठीक आहे, याले म्हणते समुद्री गर्ता. ठीक आहे, गर्ता म्हणजे समुद्राचा डोह. 11 किलोमीटर एका ठिकाणी खोल आहे समुद्र. त्या गर्तेचं नाव आहे मरियाना गर्ता. कोणती? हां, पॅसिफिक महासागरात सगळ्यात 11 म्हणलं 11. माणूस नाही जाऊ शकत बुडापर्यंत. 11 किलोमीटर खोल. एवढं प्रेशर वाढते पाण्याचं, ते कानाचे पडदे मडदे नाकाचे लेकाच्या फटकुड्या घेऊन फुटून जाईल. समजलं का? तर मग आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो तर आता इथं इकडे लक्ष द्या रे. कशामुळे? पहा इथं काय म्हणलं, पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. का कारण आहे? पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगम क्षेत्राचा आहे. पॅसिफिक महासागराचा पश्चिम किनाऱ्याच्या भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे. ठीक आहे, खंडांत उतार काय? तीव्र आहे. ठीक आहे, आणि पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. हे कसं उत्तर आहे? हे तर येऊच शकत नाही. ते त्यानं तेच उत्तर दिलं इथं. ठीक आहे, तेच दिलं ना, मोठ्या प्रमाणात आढळतात. हो म्हणते कारण सांगा. ठीक आहे, हे कारण झालं का त्याचं? नाही, कारण या 3 मध्ये आहे. अधोगमन क्षेत्राचा भाग आहे. ठीक आहे, आता पश्चिम पॅसिफिक किनाऱ्याच्या भागाला समांतर पर्वतरांगा आहे. आता पश्चिम किनाऱ्याच्या समांतर पर्वतरांगा आहे, त्याचं गर्ता असण्याची काही हे नाही. आता इथं अधोगमन. ठीक आहे, पहा का म्हणते पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनाऱ्यावरती भागात अधोगमन क्षेत्राचा आहे आणि एक म्हणते खंडांत उतार. खंडांत उतार म्हणजे ह्या जो किनारा आहे ह्या उतार असा काय? तीव्र आहे. आणि मग यानं का तयार झाल्या? गर्ता. ठीक आहे, तर याचं उत्तर काय येईल? तिसरं. हे लॉजिकली प्रश्न आहे, हे टेक्टॉनिक प्लेटवरचे प्रश्न आहे. कशावरचे प्रश्न आहे? हां, टेक्टॉनिक प्लेट, समुद्र. ठीक आहे, समुद्राचा अभ्यास करा. ते NCERTच्या पुस्तकात दिलं आहे, मी शिकवलं आहे जगाच्या भूगोलात. आता पहा, मान्सूनचा माघार शिकवलं क्या? अबे शिकवली का? यालेच म्हणते ईशान्य मान्सूनचे वारे 2 महिने, त्यालेच म्हणते मान्सूनची. मग मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? ठीक आहे, मग आता लक्ष द्या, मान्सूनची माघार. ठीक आहे, कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? नैऋत्य मान्सून वारे हिमालयाच्या पर्वतापर्यंत पोहोचल्यावर ते तिथून माघारी फिरतात म्हणून. ठीक आहे, त्याला धडक देते. ठीक आहे, म्हणजे रेस्टिप फिरून राहिले का? रेस्टिप, हात लागला का चालली मी वापस, असं आहे का? नाही, असं सांगितलं का मी? जसा जसा सूर्य खालतं जाते तसा तसा राजस्थानवर का तयार होते? अबे राजस्थानवर का तयार होते? जास्त दाब, आणि दक्षिण गोलार्धात कमी दाब, मग हवा उलटी व्हायला लागते. बरोबर आहे ना? पाच सूर्याचे भासमान भ्रमण, सूर्याच्या भासमान भ्रमणामुळेच हे होते. बरोबर आहे का? भारताच्या वायव्येकडून आता वायव्य म्हणजे राजस्थान, वायव्येकडून. ठीक आहे, वायव्येकडून आग्नेय भागाकडे. ठीक आहे, वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचे होणारे विस्तार. ठीक आहे, नाही हे कशामुळे होऊन राहिलं? पण याचं मेन कारण आहे सूर्याचे भासमान भ्रमण. अबे आपण सांगितलं ना, सूर्य दक्षिण गोलार्धात चालला, मग खालतं टेम्परेचर वाढत आहे, वरतं का होत आहे? कमी. टेम्परेचर कमी झालं का तयार होते जास्त दाबाचा पट्टा.
जास्त दाबाचा पट्टा नंतरचा इफेक्ट आहे, पण त्याचं उत्तर आहे सूर्याचे भासमान प्रमाण. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. हां आता पहा, हे तर आपण शिकवलंच का आत्ताच झालं. ह्या प्रश्न पहा. ठीक आहे. म्हणून म्हणलं इस घटना के सभी पात्र काल्पनिक. ह्या प्रश्न पहा, जशान तसा प्रश्न याज इट इज. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं या प्रश्न येतेच, टपकलाच आहे. पहा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ठीक आहे क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा, त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरे ठीक आहे याबाबत विधाने दिली आहे. सातपुडा पर्वताची रांग, सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेले इकडून महादेवाच्या डोंगर रांगेवरून गेली आहे कोणती नदी? कोणती? हां हे होय का तापी? हां तापी होय का? हां लक्ष द्या, होय का तापी? मग आता इथं पहा, हे जे नदी आहे हे नदी कोणती होय? तापी. शिकवलं का तापी पूर्ण? मग त्याच्यानंतर इकडं झाली अगडबम कोणाची रांग? हां सह्याद्री. सह्याद्रीचे तंगडे बाहेर काढले, सातमाया हरिश्चंद्र आणि इथं महादेव. ठीक आहे. मग आता इथं पहा. ठीक आहे. आता इथं पहा, इथून गेली कोणती? गोदावरी. इथून गेली भीमा आणि इथून गेली कृष्णा. हे कोणती होय? सातमाया. हे रांग कोणती? सातमाया अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे. आणि हे महादेव. मग आता पहा ठीक आहे म्हणते सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडे, हे सातपुडा याच्या दक्षिणेकडे तापी पूर्ण नदी ठीक आहे नदीचं खोरं आहे म्हणते. बरोबर आहे का? सातमाया अजिंठा डोंगराच्या दक्षिणेला गोदावरी आहे. होय का? गोदावरी होय का? हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेले भीमा आहे का? दक्षिणेले भीमा हो. आणि महादेवाच्या डोंगर रांगेच्या दक्षिणेले कृष्णा आहे. एवढे विधान काय पाहिलं का आपण? हे अबे पाहिलं का? हां ठीक आहे. आत्ताच पाहिलं, हे पाहिलं का? आता नदी प्रणाली झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर पहा का म्हणते, त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. आता इकडे लक्ष द्या. आता हे जे सह्याद्रीची रांग आहे, इकडे लक्ष द्या, हे जे सह्याद्रीची रांग आहे, या सह्याद्रीच्या रांगेनं लक्ष द्या, या सह्याद्रीच्या रांगेनं अशी अखंड असताना असे वक्र केले आहे, असे वक्र. ठीक आहे. हे असे कर्व झाले आहे, कर्व. हे कर्व असे काऊन झाले आहे म्हणते. हे बा तिचं म्हणणं काय, सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झाली आहे. इथं जर तुम्ही पान ह्या दमनगंगा नदीपाशी, तर दमनगंगापेक्षा उल्हास नदीपाशी तर अशी झाली आहे पुरी अशी वक्राकार. ठीक आहे. असं काऊन झालं आहे म्हणते ते वक्राकार झाले. का कारण आहे? सह्याद्रीचा उगम पावणाऱ्या कोकणातील नद्या उगमापाशी शीर्षावरती, शीर्ष म्हणजे वरच्या बाजूला तिनं क्षरण केलं आहे. कायचं? त्या सह्याद्रीचं बंद. हे अशी सरळ होती रे, डोंबडेव. हे असं सरळ होतं, सरळ. हे सरळ होती लाईनीत. ह्या इकडून हे असं अगडबम रांग होती, अशी अगडबम. इकडून आला पाऊस पडला, इकडून आला पाऊस पडला. पाऊस पडला का ह्या वरचा भाग झिजवत नेला. आणि ह्या वरचा भाग जेव्हा झिजवत नेला, तर झिजवत नेल्यावर तो भाग असा दिसायला लागला. ठीक आहे. असा कर व्हायला लागला. ठीक आहे. समजलं का? हां. तर मग आपल्याला परीक्षेत विचारते, तर ते बरोबर जमवता आलं पाहिजे. काऊन झालं? तर ठीक आहे शीर्षवर्ती खंडामुळे त्या वक्राकार झालेल्या आहे. ठीक आहे. पार्श्ववर्ती म्हणजे खालच्या दिशेनं, शीर्षवर्ती म्हणजे वरच्या दिशेनं कोरत आलं नद्या. ठीक आहे. त्याच्यामुळे असं त्याचं ठीक आहे निर्माण झालं आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे इकडं पहा प्रश्न पहा. ठीक आहे. गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेत पहा, याही बी प्रश्न घेतला आपण. गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. कारण काय? का कारण असन? ईशान्य मान्सून वारं. ठीक आहे. ईशान्य मान्सून वारं. ठीक आहे. कोणत्या महिन्यात? ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये मान्सूनचे वारे जे बंगालच्या उपसागरातून जाते ते पाणी घेऊन जाते. ठीक आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि त्याच्यानंतर तामिळनाडू या 4 राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्याचा ठीक आहे चांगला धुवाधार पाऊस पडते. आणि कावेरी नदीले म्हणते दक्षिणेची गंगा. का म्हणते?
आणि मग दक्षिणेची गंगा तिले हिवाळ्यात पाणी वाढायचं कारण म्हणजे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे तिले पूर येते. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते म्हणून. आणि ते येते ठीक आहे केरळ तामिळनाडूतून जाते कुठं बंगालचा उपसागर. मग आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर पहा उद्योगाचे स्थान निश्चिती करताना आल्फ्रेड ठीक आहे बेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकांना महत्त्व आपल्या सिद्धांत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. खालील कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. उद्योगाचे स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे आहे. ठीक आहे. मजुरांच्या मूल्याचे योगदान महत्त्वाचे आहे. कच्च्या मालाच्या खर्चाचे योगदान महत्त्वाचे आहे. बाजारपेठेची सुगमता महत्त्वाची आहे. ठीक आहे. यानं उद्योग टाकताना ठीक आहे वाहतूक खर्च जो आहे तो किती लागणार आहे मालाले हे लय महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे तुमचा माल फॉरेनहून येऊन राहिला तुम्ही एखादा उद्योग टाकून राहिले आणि तो उद्योग जर विदर्भात टाकला तुम्ही तर तुम्हाला मुंबईहून इथं आणणं परवडन का रायगडमध्ये टाकणं परवडन. रायगडमध्ये. ठीक आहे. पण तुमचा कच्चा माल कुठून येऊन राहिला त्याचा वाहतुकीचा खर्च किती लागून राहिला याच्यावर सगळे हे डिपेंड आहे. तर त्याचा वापर करून आता हे कुठं वाचण्यात जात नाही असे प्रश्न एखादा येते तर त्याला नाही आला तर स्किप करायचा. मग त्याच्यानंतर पहा भूगोलाचे प्रश्न संपले नाही. आता पहा त्याच्यानंतर 33वा प्रश्न पहा. ठीक आहे. पहा का म्हणते खालील विधानाचा विचार करून त्यातील कोणते विधान बरोबर आहेत. ठीक आहे. व ते संकेतांचा वापर करून उत्तर लिहा. केंद्रीय वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. ठीक आहे. मग हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाही. आता लक्ष द्या रे भाऊ. आता हे जे आहे तर हे भारताच्या स्ट्रक्चरवर आहे. केंद्रीय वस्ती बहुधा आता तुमचं गाव असं एकवटलं आहे गावाच्या भोवताल काय शेत्या आहे का आहे का हे गाव आणि गावाच्या चारी बाजूले शेती. त्याचं म्हणणं आहे का केंद्रीय वस्ती म्हणजे एका जागी वसलेले लोक याच्या आजूबाजूले शेतवाड्या असते. हो हे विधान काय सत्य आहे. मग म्हणते हिमालयीन प्रदेशात आता हिमालयात डोंगर आहे एक घर इथं एक दुसऱ्यापूर्व. तुम्ही हिमालयात पहा असे अलग घर आहे असे एका जागी एकवटलेले दिसत नाही. मग हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाही कारण केंद्रीय वस्त्या जागासाठी सपाट जागा पाहिजे ना. सपाट जागा हिमालयात आहे नाही. मग जिथं जागा भेटली तिथं राहायचं रुको. तर याचं उत्तर आहे 1 व 2 काय बरोबर आहे. फक्त 1 बरोबर नाही दोन्ही बरोबर आहे. म्हणजे 1 व 2 काय बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पहा खालील आकृत्याचं निरीक्षण करा. हे बी शिकवलं बयाडो शिकवलं का. हे तर तुम्हाला नकाशा दाखवला होता. प्रश्न पाहतो का म्हणते हे एक डायग्राम दिली आहे. या डायग्राममध्ये ठीक आहे चंद्राचा कोणता भाग 3/4 चंद्र ठीक आहे दाखवते म्हणते. किती चतुर्थांश 3/4 म्हणजे 75% भाग केव्हा दिसन. आता लक्ष द्या केव्हा दिसन. आता हे जे डायग्राम दिली तर हा जो अंधार दाखवला का दाखवला अंधार. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आता हा जो भाग आहे हा भाग ठीक आहे हा भाग पौर्णिमा आहे समजा. ह्या ई साठी हा काय आहे पौर्णिमा आहे. आता इथं लक्ष द्या हे पौर्णिमा आहे. पौर्णिमा ह्यावाला भाग ही पौर्णिमा कारण ह्या प्रकाशित आहे. ह्या जो डार्क केला ह्या प्रकाशित आहे म्हणजे ईच्या देशातल्यासाठी हा भाग का झाला हा का भाग झाला पौर्णिमा. ठीक आहे. पौर्णिमा झाला ना डुकरे हो. आणि इकडल्या अर्ध्या भागासाठी का झाला अमावस्या. तर ह्या झाला पौर्णिमा. आता पौर्णिमेनंतर चंद्र ठीक आहे पौर्णिमेनंतर चंद्र कमी होत जाते. का होत जाते त्याचा ऱ्हास होत जाते. त्याची कला कमी होत जाते. आता ठीक आहे आता इथं होईन चंद्र अर्धा. पौर्णिमेनंतर इथं का होईन अष्टमीले अर्धा. पण इथं अर्धा वाट इथं का होईन 3/4. इथं चंद्र 3/4 होईन ना. या पोझिशनले चंद्र राहीन 3/4. इथं होईन अर्धा. इथं होईन पावभर आणि इथं डायरेक्ट गायब भूत. समजलं का समजलं का. ईच्या देशातल्या लोकांसाठी ह्या गायब होईल. समजलं. इथं गायब झाला. आता इथं गायब झाल्याच्या नंतर मग इथं चंद्राची अशी कोड दिसते ईच्या लोकायले भाऊबीजीची कोड. मग चालला इथं गायब झाला पहा. इथं बंदा होता इथं 3/4 झाला. इथं अर्धा झाला. इथं 1/4 झाला. ठीक आहे. चंद्र पूर्ण करून अंधाराकडे झाला. याले म्हणते कृष्ण पक्ष.
काय म्हणते? आता चंद्र अमावस्या हे ह्या जो गायब झाला याला म्हणते अमावस्या. काय म्हणते? अमावस्या. आणि मग आता चालला वाढत, तर इथं का होईन? 1/4. इथं का होईन? अर्धा. आणि इथं का होईन? 3/4. 3/4 कोण्या पोझिशन? पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या अगोदर न पौर्णिमेच्या नंतर. ठीक आहे. डी आणि एफ. समजलं का? समजलं का? तर ह्या जो डॉटेड भाग आहे ह्या प्रकाशित भाग आहे. काय? प्रकाशित. आणि ह्या अंधारात आहे. ठीक आहे. हे ते डायग्राम दर्शवते. समजलं का? हां. तर हे 3/4 त्यांना 1/4 म्हणलं असतं. तर 1/4 हे अमावस्याच्या आजूबाजूचे 2 चंद्र हे 1/4. ते अष्टमीचे चंद्र 8 दिवसांनी दिसते अर्धा अर्धा. शिकवलं का हे? आम्ही सांगितलं सगळं. ठीक आहे. हे सगळे शिकवलं आहे. ज्याने वाईट वाटत असं शिकवलं त्यानं जे शिकवलं म्या. ठीक आहे. चंद्राले कला कशा पडतात त्याचे व्हिडिओ पाहून घे जा. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे इन्व्हायरमेंट. कोणता? हां, पर्यावरण. आता लक्ष द्या. कोणता टॉपिक म्हणलं? हां, पर्यावरण. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन. ठीक आहे. पहा, जीवन. ठीक आहे. जीवन, वाढ, विकास आणि मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती की तिचे कारके यांचा प्रभाव आहे. ही पर्यावरणाची व्याख्या कोणी केली? कशात दिली आहे ही पर्यावरणाची डेफिनेशन? ब्रिटानिका विश्वकोश, जॅकी स्मिथ, एसी टान्सले आणि विश्वकोश. ठीक आहे. ते या विश्वकोशातून युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडियाची हे डेफिनेशन आहे. कोणाची आहे? हां. तर हे पर्यावरणाच्या पुस्तकात डेफिनेशन दिली आहे परिस्थितिकीच्या. ठीक आहे. वेगवेगळ्या सायंटिस्टनं दिलेल्या इन्सायक्लोपीडियाची डेफिनेशन. तर त्याच्यातली ते डेफिनेशन ज्याच्या वाचण्यात गेली असन पर्यावरण परिस्थितिकी या पुस्तकात दिली आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या रे, पुन्हा भूगोलाचा प्रश्न आला. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक जिप्सम खनिज मिठांचे साठे वितरित झालेले आहे. आता विशेष नाही, चुनखडक राजस्थानमध्ये आढळते, व्हाईट मार्बल तिथंच आढळते. ठीक आहे. जिप्सम, जिप्सम म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, POP. ठीक आहे. तर खनिज मिठांचे साठे. ठीक आहे. खनिज मीठ म्हणजे शेंदे मीठ याचे वितरित झाले आहे. खालील कोणती कारणे खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहे? राजस्थानमध्ये हे साठे असण्याचं कारण काय आहे? ठीक आहे. तर ठीक आहे. पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. ठीक आहे. दुसरं कारण आहे पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात. ठीक आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे. पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे तिथं चुनखडक आढळते का? तर नाही. ठीक आहे. असं नाही. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. ठीक आहे. दगडावर उष्ण व कोरडेचा परिणाम वरतून होईल, आतमधून थोडी होणार आहे. ठीक आहे. आणि हे लॉजिक तेवढं तरी लॉजिक लागायला पाहिजे. पश्चिम राजस्थानचा प्रदेश वनाच्छादनाखाली क्षेत्र अत्यल्प आहे. अरे भावा, काही दूरपर्यंत संबंध नाही का याचा? ठीक आहे. हवामान उष्ण व कोरडे, आतमध्ये सापडते चुनखडी, जिप्सम, खनिज मीठ. ठीक आहे. याचा बी संबंध नाही, याचा बी संबंध नाही. संबंध याचाच येईल. अबे हे नाही, हे नाही, हे नाही, तर उरलेलं आहे. ठीक आहे. कधी कधी हे बी जमवता आलं पाहिजे. समजलं का? काहीच माहीत नाही तर काही तर माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. मग समुद्राखाली भाग होता पश्चिम राजस्थानचा. ठीक आहे. आणि तो भाग, ठीक आहे, तो भाग जमिनीला धडकला आणि मग त्याचे आता जे खनिज आपल्याला सापडून राहिले जिप्सम म्हणजे जे POPच्या शिटाबिटा आहे हे सगळे जिप्समपासून बनते. कायच्यापासून बनते? जिप्सम. कॅल्शियम कार्बोनेट म्हणते त्याला. बे चोट्यो कॅल्शियम कार्बोनेट म्हणते का बे डुकऱ्यो? कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना. CaCO3 म्हणजे चुना. CaSO4 म्हणजे, ठीक आहे, हे काय आहे? जिप्सम. आणि हे काय आहे? चुना. ठीक आहे. हे सगळे चुन्याचे साठे बिटे. आणि चुना जर करोडो वर्ष प्रेशर खालतं दबून राहिला तर त्याचं होते व्हाईट मार्बल तयार. का होते? हां, चुना जर दबून राहिला, हे जे आता ताजमहल गिन बांधला, हे ताजमहल व्हाईट मार्बलपासून बांधला आहे. आणि व्हाईट मार्बल कुठून आणलं? राजस्थान. कुठून आणलं? राजस्थान. हे जेवढे व्हाईट मार्बल येते ते तिथूनच येते. बाकी कुणीकडे व्हाईट मार्बल नाही आढळत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा. ठीक आहे. आता हे सायन्सचा प्रश्न इकडं भटकला खड्ड्यात दसाले. ठीक आहे. पहा, चुकीची जोडी शोधा. ठीक आहे. काही लेणं देणं नाही, काही समजत नाही. ठीक आहे. पहा, लॅबिएटी लॅमिएटिशी
पामी अरेकेसी, ॲमेटोसिटी क्युलिशियसी, ठीक आहे, अमेबेले फेरी, ठीक आहे, ठीक आहे, अमेबेले फेरी ॲपिएसी. आता हे जे ऑप्शन आहे हे एक तर MBBS वाल्या पोटेल समजत, ठीक आहे, हे कोणाच्याच कधी वाचण्यात गेलेले नाही. तर असे एक दोन प्रश्न आयोग विचारते, हे कान कापून सोडून द्यायचे, नाही आले तरी ठीक, आले तरी ठीक. याच्यात कोणती जोडी चुकीची आहे तर तिसरी जोडी चुकीची आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा प्रकाश संश्लेषण आधारित प्रक्रियेत, हे प्रकाश संश्लेषण आधारित प्रक्रियेत, ठीक आहे, महत्त्वाचे कार्य कोणते आहे तर इथं पहा, ठीक आहे, NADPH व ATPची निर्मिती, ठीक आहे, करणे. कारण तुमच्यासाठी लक्ष द्या रे, आता लक्ष द्या, याचं उत्तर मला वाटते सर्वच आले पाहिजे. कारण ATPचं रूपांतर होते, झाड ATPचा उपयोग करते आणि उरलेली गोष्ट कन्वर्ट करून ठेवते, ठीक आहे. माझ्या मतानं वरील सर्व आले पाहिजे. आयोग का देते पाहू, ठीक आहे, का म्हटलं आयोग का देते पाहू. निर्मिती तर करतेच, ATPमधून एनर्जी तयार होते, तुम्हाला फळाच्या स्वरूपात, ठीक आहे, फ्रुक्टोजच्या स्वरूपात, लॅक्टोजच्या स्वरूपात, ऊस सॅक्रोजच्या स्वरूपात, हे तुम्हाला एनर्जीच्या स्वरूपात देते प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे. त्याच्यानंतर एन्झाईमचे अग्रलेखा, का म्हणते लक्ष द्या, एन्झाईमचे अग्रलेखा, ठीक आहे, पहा अग्रलेखा हे आहेत म्हणजे रिकामी जागा R, ठीक आहे, प्रेकुर्सर्स ऑफ एन्झाईम्स, ठीक आहे. साल इंग्रजाची इंग्लिश शिका लागते आता, ठीक आहे. तर कोणते आहेत म्हणते तर एन्झाम. आता एन्झाईम्स माहीत आहे का काय नाही म्हणते, अबे एन्झाईम्स काय नाही म्हणते माहिती आहे का, मराठीत याले विकर म्हणते, का म्हणते. हां, मग आता लक्ष द्या, तुम्ही जर अन्न खाल्लं तर अन्न खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडात लाई मिसळते तोंडातली, त्याच्यात टायलिन नावाचा घटक आहे माहीत आहे का. तो अन्न नलिकेतून गेला का जठरात जाते, त्या जठरात हायड्रोक्लोरिक ॲसिड, रेनिन, म्युसिन, पेप्टिन हे एन्झाईम्स तयार होते आणि मिक्स होते. शरीर आपोआप तयार करते म्हणलं, तुमचं शरीर इतकं खतरनाक आहे. तर काही काही एन्झाईम्स, आता फळं जर गळत असेल तर त्याच्यात 2,4-D मारते, का मारते. हां, फुलं यासाठी लोक फवारा मारते माहीत आहे का टानिकचा, ते सगळे काय एन्झाईम्स आहे. मग झायनोमेझन, त्याच्यानंतर रायबोझोम्स आणि ठीक आहे, आणि RNA, ठीक आहे. तर हे एन्झाईमचे अग्रलेखक आहे, RNA, रायझोबोम्स आणि झायनोमेझ. प्रथिने नाही, का म्हटलं मी, प्रोटीन्स त्याच्यात येणार नाही, ठीक आहे. मग याचं उत्तर आहे का, ठीक आहे, आहे का नाही आहे, ठीक आहे. किंवा ब आहे का, ब बी नाही, ब क, ठीक आहे. कॅन्सल होईल प्रश्न, का होईल. हां, मग आता लक्ष द्या, ठीक आहे, पहिल्या कीमध्ये होणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्सचा शेवटला प्रश्न, ठीक आहे. पहा आता, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, ठीक आहे. हे लक्ष द्या, विकर हे सेंद्रिय उत्प्रेरक आहे जे जैव रासायनिक अभिक्रियांना गती देते, ठीक आहे. त्याच्या बरोबर आहे, एन्झाईम्स हे सेंद्रिय उत्प्रेरक आहे. सेंद्रिय म्हणजे त्याच्यापासून काही विपरीत परिणाम होत नाही आणि जैव रासायनिक अभिक्रियांना गती देते. विकरे हे प्रथिनापासून बनलेली असतात, एन्झाईम्स हे प्रोटीन्सपासून बनलेली असते. हे दोन्ही विधानं काय, ठीक आहे, बरोबर आहे. विकारांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते आणि अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते. तर ठीक आहे, तापमानावर अवलंबून नसते म्हणते, तापमानावर अवलंबून असते. एन्झाईम उच्च तापमानात ठेवलं तर खराब होते, ठीक आहे. म्हणून अ, ब आणि ड त्याचे उत्तर आहे, ठीक आहे. इथं 40 प्रश्न आपले झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक्स. काय इकॉनॉमिक्स आपण उद्या पाहू, ठीक आहे. हे पेपर लय सोपी होता, का होता, लय सोपी होता, खूप कठीण प्रश्न नाही आहे. हे सायन्सचे 3-4 प्रश्न सोडले तर बाकी पेपर ओव्हरऑल कठीण आहे. सगळ्या प्रश्न अभ्यासावर आणि लॉजिकवर डिपेंड होता. कायच्यावर डिपेंड होता, हां. म्हणून पोट्या बरोबर पाय तू, ठीक आहे, आणि बरोबर सोडवतो. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद.